तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भाऊच्या धक्क्याच्या एका नवीन अपडेटसोबत. तर मित्रांनो, रितेश भाऊंनी 5 ते 6 कंटेस्टंट चूज केलेले आहेत. त्यांच्या मताने जे आहे ते पूर्ण वीकमध्ये दिसलेले नाहीत. त्यांना जे लोक विसरून जातात, जे की त्यांनी बरोबर चूज केले. त्यामध्ये पहिलं नाव येते राकेशचं, त्यानंतर प्राजक्ता ताईचं, त्यानंतर जे आहे राधा पाटीलचं पण नाव येते. त्यामुळे ते राधा पाटीलला स्पेशली टार्गेट करून म्हणले, तुमच्याहून जे आहेत खूप मोठा फॅन बेस तुमच्या पाठीमागे आहे. खूप लोकांना तुमच्याकडून खूप सारे ओपिनियन्स आहेत. तर त्यांची इच्छा आहे की तुम्ही चांगलं करावे. पण तरी पण जे आहे तुम्ही बिलकुल पण चांगलं करत नाही त्यांच्यामध्ये तुम्ही दिसून पण येत नाही. असे म्हणून टार्गेट करण्यात आले. त्यानंतर जे आहे ते स्पेशली टार्गेट केले ते म्हणजे आपले करण भाऊला त्यांना म्हटले तुम्ही जे आहे स्वतःला नॉमिनेशनमध्ये टाकून अ, दुसऱ्याला जे आहे बाहेर काढलेलं आणि तसं जर तुम्ही गेम खेळत राहिला एकाशी तुम्ही एलिमिनेट व्हाल. त्यांना एक उदाहरण पण दिलं, की जर समजा तुमच्याकडे भिंत आहे आणि तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. भिंत ओढायची नाही तर भिंत ढकलायची. तुम्ही कोणचं चूज करणार? त्यावर जे आहे ते म्हणले, की भिंत जे ओढायचे आहे ते चूज करणार. तर त्यावर ते भाऊ म्हटले, की म्हणजे भिंत ओढायची आणि अंगावर पाडून घ्यायची. हे चूज करायचं आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही सरळ-सरळ चुकीचे जातात. तर असं बोलल्यानंतर जे आहे तर करण सोनवणे थोडेसे शांत झाले. पण त्यांना त्याची चुकी कळालेली आहे. त्याने पुढच्या वेळेस स्वतःला नॉमिनेशनमध्ये टाकणार नाही याची तर खात्री आहे. व राधा